साथ दिलेल्या पदाधिकाऱ्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सुसंवाद दौरा आहे आणि आजपर्यंत प्रत्येकाने दिलेल्या साथीमुळेच मी आज शिवसेनेपदी माझी नियुक्ती करण्यात आलेली आहे। शिवसेनेमध्ये निष्ठावंत या शब्दाला अतिशय महत्त्व आहे, त्यामुळे प्रत्येक शिवसैनिकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी निष्ठेने आपल्या पक्षाचं कार्य करावं असं आवाहन शिवसेनेच्या उपनेत्या सौभाग्यवती अस्मिताताई गायकवाड यांनी सुसंवाद दौऱ्यादरम्यान सर्व शिवसैनिकांना आणि पदाधिकाऱ्यांना केलं आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं शिवसेनेच्या उपनेते अस्मिताताई गायकवाड यांनी सुसंवाद बैठकीचं आयोजन केलं होतं। ही बैठक 14 डिसेंबर रोजी अक्कलकोट रोड अस्मिता विजन कार्यालय येथे शहर दक्षिण तसेच उत्तर आणि मध्य सोलापूर पदाधिकाऱ्यांची बैठक यावेळी बोलावण्यात आली होती। या बैठकीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तसेच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि मातोश्री मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेला वंदन करून या बैठकीची सुरुवात करण्यात आली। या बैठकीदरम्यान उपस्थित असलेले शहर दक्षिण तसेच उत्तर आणि मध्य सोलापूर पदाधिकाऱ्यांनी शिवसेना पक्षाला सोलापूर जिल्हा तसेच येणाऱ्या लोकसभा विधानसभा निवडणूक 2024 ही शिवसेनेला विजयी कशी करायची या संदर्भातला कृती कार्यक्रम कसा राबवायचा याबद्दलचे विचार आणि मनोगत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली। सगळ्यांना मानाचा जय महाराष्ट्र। सुसंवाद यात्रा सगळ्या पूर्ण जिल्हाभर आपण सगळे फिरत होतो। खरं तर खंदारे साहेब म्हटल्यासारखं महाराष्ट्राचे उपनेते म्हणून निवड झाल्यावर महाराष्ट्राचाच दौरा करणं अपेक्षित होतं, परंतु मला संजनाताईंचा फोन आला की अस्मिताताई महाराष्ट्रात म्हणजे उपनेत्यांची एक बैठक खरं तर दिवाळीपूर्वी लागलेली होती आणि त्या बैठकीच्या वेळेस आम्हाला दौरा देणार होते, म्हणजे कुठला मराठवाडा आहे किंवा विदर्भ आहे, एखादी जबाबदारी प्रत्येक उपनेत्यावर द्यायची असा विचार पक्षाचा होता। परंतु ती बैठक काही कारणाने पुढे गेली आणि त्यानंतर संजनाताई बोलल्या की अस्मिताताई थांबायचं नाही, तुम्ही पहिल्यांदा जिल्ह्याचा दौरा करा। आणि मलाही वाटलं की सगळ्या शिवसैनिकांशी भेटूया, कृतज्ञता व्यक्त करूया। आणि मी आज नम्रपूर्वक सांगते, मी जरी उपनेता असले तरी हे सगळे माझे नेते आहेत, कारण या सगळ्यांच्या बरोबर गेली 30 वर्ष झालं मी काम करते आणि प्रत्येक वेळेस म्हणजे आज बर्डे साहेब असू देत, खंदारे साहेब असू देत, म्हणजे रतिकांत पाटील साहेब त्यांच्यापासून म्हणजे त्या सगळ्यांबरोबर असं काम करत गेलेलं आहे। अजय दासरी या सगळ्यांच्या बरोबर काम करत मी पुढे आलेली आहे आणि या सगळ्यांच्या मदतीने, या सगळ्यांच्या सहकार्यानेच हे काम मी सुरू ठेवलेलं होतं। आत्ताच महिला आघाडीबद्दल बोलले की महिला आघाडीसाठी आज काही नसताना, म्हणजे खरंच सांगते की या महिलांना आज आपण काही दिलेलं नाही, पण तरीसुद्धा परवा संजय राऊत साहेब आले होते, मी अभिमानाने सांगते की पुरुषांइतक्याच महिलासुद्धा होत्या आणि महिला करतायत, काम करतायत, काही नसताना पण काम करतायत। गेली अनेक वर्ष जेव्हा महिला जिल्हा संघटिका म्हणून काम करत होते त्यावेळेससुद्धा सगळ्या पदाधिकाऱ्यांचा समन्वय साधून प्रत्येक महिलेला जवळ कसं घेता येईल, तिला आपण काही आज खरं तर सत्ता नसल्यामुळे काहीच देऊ शकलेलो नव्हतो आणि काही नसताना सुद्धा महिला आपल्याबरोबर आहेत, म्हणजे इव्हन येण्याजाण्याचे सुद्धा त्यांना प्रॉब्लेम असतात, येण्याजाण्याला गाड्या करण्यापासून सगळं करून महिला आत्तापर्यंत टिकवलेल्या आहेत आणि खरोखर म्हणजे यामुळे ह्या महिला आघाडीचा पण अभिमान आहे। आणि प्रत्येक वेळेस म्हणजे पुरुष असू देत महिला असू देत, आज पुरुष पदाधिकारीसुद्धा प्रत्येक आज 2 वेळेस नगरसेविका झाले त्यावेळेस पण प्रत्येकाने कष्ट केलेले आहेत आणि त्यामुळे हा जो 30 वर्षाचा प्रवास आहे तर तुमच्या सगळ्यांची कृतज्ञता व्यक्त करणं हा मेन सुसंवाद यात्रेचा एक महत्त्वाचा हे होता की जे माझे पदाधिकारी आहेत, ज्या महिला पदाधिकारी आहेत, जे पुरुष पदाधिकारी आहेत की ज्यांनी वर्षानुवर्ष माझ्यासाठी माझ्याबरोबर सहकार्य केलेलं आहे आणि त्यांच्या सहकार्यामुळं मी आज इथपर्यंत आलेली आहे। आज असंच उपनेतेपद नाही मिळालेलं तर वर्षानुवर्ष आपण काम करत गेलो, तुमच्या सगळ्यांचं नेहमीच मार्गदर्शन मिळालं। आज बर्डे साहेब असू देत, खंदारे साहेब असू देत, अजय दासरी असू देत, आपण सगळे एक दिलाने एकजुटीने राहिलेलो आहेत। संतोषजी तुम्ही म्हटलात की मतभेद, पण मनभेद नाही आहेत कुणामध्ये, अजूनसुद्धा कुठल्याही गोष्ट असताना मी म्हणजे पहिल्यांदा फोन करते तर मी बर्डे साहेबांना करते, खंदारे साहेबांना करते
अजय दासरी सरांना करते, मग संजनाताईंना आणि कोकिळे साहेबांना करते. कारण काय आहे की हे सगळं आपल्याला एकत्रपणे जायचं आहे. आज शरदजी कोळी, आज लहान वयात मोठं पद मिळालं आहे, पण आज आपल्याला त्या पदाला सन्मान ठेवावा लागेल, त्या पदाचा मान ठेवावा लागेल. आज उपनेता म्हणून जे पद मातोश्रींनी दिलेलं आहे त्या पदासाठी त्यांना पण असं वाटायला नाही पाहिजे की माझा प्रोटोकॉल पाळला जात नाही आहे. त्यामुळे प्रत्येकाने एकमेकांना, आत्ताच बर्डे साहेब म्हटलं की सन्मान दिला तर सन्मान, आपला पण सन्मान वाढत असतो. आणि खरोखर आहे की आपण सगळेजण एकमेकांना सन्मान देऊनच पुढे जायचं आहे. आणि येणाऱ्या काळात सुद्धा आपली एकजूट दिसली तरच सोलापूरमध्ये आपल्याला जे पहिलं पूर्ववैभव आहे, म्हणजे बर्डे साहेब जिल्हा प्रमुख असताना 4 आमदार निवडून आले होते, आणि तसंच आता या पण ह्याच्यामध्ये आपल्याला 4चे 8 कसे होतील, 6 कसे होतील, 7 कसे होतील, यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करायचा आहे. आणि यासाठी ही संवाद यात्रा होती. घरामध्ये पण आपण म्हणतो की आपलं थोडंफार मतभेद असतात घरामध्ये, पण ती विसरून जातो आपण, दुसऱ्या क्षणी एक होतो. आणि सोलापूर शिवसेनेचं पण तसंच आहे. हे मी पदोपदी मला जाणवलेलं आहे. आजपर्यंतचा अनुभव आहे की ज्या वेळेस आम्ही एकत्र आलो तर आम्ही कुणालाच ऐकत नाही. सोलापूरची शिवसेना महाराष्ट्राला ऐकणार नाही, हे मला खात्री आहे. आणि एवढी ताकद सोलापूरच्या शिवसेनेमध्ये आहे. प्रत्येकाचं एक योगदान आहे, प्रत्येकाची निष्ठा आहे, आणि प्रत्येकाचं म्हणजे कन्सेप्ट क्लिअर आहेत की आम्हाला काय करायचं हे आमचं क्लिअर आहे. आम्ही कधी शिवसेना सोडणार नाही शेवटच्या श्वासापर्यंत, हे आमच्या प्रत्येकाच्या डोक्यात आहे. आणि जेव्हा निष्ठा असते ना, निष्ठेसमोर काहीच टिकू शकत नाही. जेव्हा एका निष्ठेने आपण काम करतोय, एका ध्येयाने आपण प्रेरित होऊन काम करतोय, आमचं ध्येय आम्हाला मिळणारच आहे, यात काही दुमत नाही आहे. वास्तविक पाहता या दोघांचं निवड जेव्हा सामन्यात आली त्या दुसऱ्याच दिवशी आम्ही विष्णू कारंपुरेला सांगून त्यांचा भव्य सत्कार केला. कारण राजकारणात काम करत असताना एका पक्षात गेले 30-35 वर्ष किंवा खंदारे साहेब असू देत, अस्मिता गायकवाड असू देत, आम्ही असू देत, अनेक जण आहेत तिथं. त्यावेळेला त्यांना मानणारा एक वर्ग निर्माण झालेला असतो, एक मतदार निर्माण झालेला असतो, त्यांच्यावर प्रेम करणारा एक मतदार असतो, त्या व्यक्तिमत्वाच्या. जेव्हा या दोघांची निवड झाल्यावर बऱ्याच जणांनी फोन केला, अहो आम्हाला अपेक्षा होती, तुमची का झाली नाही. मग हे उत्तर देण्याऐवजी आपण ह्यांचा सत्कार करून आपण एकत्र दाखवणं गरजेचं आहे, म्हणून तो सत्कार आम्ही घेतला. कारण आम्ही काय आणि ह्यांनी काय वेगळं नाही. पण निश्चित मी एक सांगतो, तुम्ही दौरा घेतला, अत्यंत चांगला घेतला, उत्साहाने घेतला, अनेक ठिकाणी चांगलं स्वागत झालं. शरद कोळीसाहेबसुद्धा पूर्ण महाराष्ट्रात हिंडतात. जळगावपासून त्यांचं सगळीकडं सगळ्या जिल्ह्यात त्यांचं वातावरण आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे मीडियामार्फत जे राणे असतील, शेलार असतील, देवेंद्र फडणवीस असतील, ह्यांचं प्रत्युत्तर देणं त्या ग्रामीण ढंगात, त्या ग्रामीण भाषेत जे आम्हाला जमणार नाही, ती शरद कोळीला जमणार. जे असे प्रत्येकाचे अंग आहेत, प्रत्येकाचे गुण आहेत, ह्या सगळ्याच गुणदोष घेऊन आपल्याला ही संघटना निश्चितपणे बांधावं लागेल. आणि सन्माननीय संपर्क प्रमुख अनिल कोकळनी ही चांगली मोठ बांधलेली आहे. कोण आपल्याला वैयक्तिक जरी कोण काय म्हणत असेल एकमेकाला, असं आहे तसं आहे, पण अनिलजी कोकळनी एक चांगली मोठ बांधलेली आहे. मी जेव्हा शरद कोळी आणि अस्मिता गायकवाड हे उपनेते झाले, त्यांचा सत्कार झाला, त्यावेळेला त्यांचं अभिनंदन केलं आणि आम्ही सगळेजण एक आहे दाखवलं. त्यावेळेलाच मी अजय दासरींना म्हटलं होतं की माझं जिल्हा प्रमुख तुम्हाला पाहिजे असलं तर घ्या, पण आपण सगळं एकत्र येणं गरजेचं आहे, काळाचं गरजेचं आहे. आणि त्यांनी फारच सिरियस घेतलं आणि ते पद घेतलं. आज प्रत्येकाला पद आहेत. गिव्ह द रिस्पेक्ट, टेक द रिस्पेक्ट. सहसंपर्क प्रमुख सोलापूर जिल्ह्याचे म्हणून खंदारे साहेब आहेत, तुम्ही उपनेते महाराष्ट्राचे आहेत, जिल्हा प्रमुख म्हणून सुद्धा आहेत, उपजिल्हा प्रमुख सुद्धा आहेत. मला लोकसभा प्रमुख म्हणून दिलेलं पद विनायकरावांनी सांगितलं, परवा कोकळे साहेबांनी भाषणात सांगितलं. मी जेव्हा तुम्हाला टाळायचा प्रयत्न करेल, तुम्ही जेव्हा मला टाळायचा प्रयत्न केला, तर शिवसेना कुंकत होईल हे लक्षात ठेवावं. प्रत्येकाने प्रत्येकाचा मान आणि सन्मान त्या त्या ठिकाणी राखणं गरजेचं आहे. पक्षाने दिलेली पद आहेत, सामनाने दिलेली पद आहेत. आपणसुद्धा लोकसभेचा दौरा केलेला आहे, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. तुमच्या सगळीकडे सत्कार झाला, अभिनंदन. खरं म्हणजे या दोन्ही उपनेत्यांची निवड झाल्यानंतर आम्हाला जो आनंद झाला तो सन्माननीय पुरुषोत्तम बर्डे आणि विष्णू कारंपुरे या दोघांनी मिळून निवड झाल्या दुसऱ्याच दिवशी कामगार सेनेच्या कार्यालयामध्ये आपण सर्वांनी मिळून त्यांचा सत्कार केला होता. आणि त्या सत्कारामध्ये त्यांनी त्यांचं मनोगती अतिशय परखडपणे व्यक्त केलं होतं.
त्या संपूर्ण विचारांशी सहमत होऊन पुरुषोत्तमजी बर्डे यांनी आखून दिलेल्या कामाच्या बरोबरच आम्ही सर्व आता जी नूतन पदाधिकारी मंडळी आहेत ती आम्ही कार्याला आम्ही सुरुवात केलेली आहे. आणि यामध्ये आता 2-2 उपनेते आम्हाला सहकार्य करायला असल्यामुळं आपलं काम चांगल्या पद्धतीनं होईल यात मुळीच शंका नाही. नुकतंच संजयजी राऊत साहेब शिवसेनेचे नेते सोलापूरला येऊन गेल्यामुळं शिवसैनिकांमध्ये एक चैतन्य निर्माण झाला. अशाच पद्धतीनं यापुढेही सुद्धा या निवडणुकीच्या काळामध्ये अनेक नेते येतील जातील, परंतु आपण जे पदाधिकारी सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये काम करतोय याच्यामध्ये सुसंवाद साधण्याचा जो प्रयत्न या दोन्ही उपनेत्यांकडून चाललेला आहे तो अतिशय स्वागतार्ह आहे. शहर आणि जिल्ह्याच्या बैठकीमध्ये जे काही आम्ही धोरण आखू, जे काही कार्यक्रम राबवू सगळ्यांनी मिळून, त्या कार्यक्रमाला त्यांचं सहकार्य असणारच आहे. आणि त्यांनासुद्धा त्या दोन्ही उपनेत्यांना संपूर्ण जिल्ह्याच्या वतीनं आमच्या शुभेच्छा अशा पद्धतीनं असतील की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्हाला तुमचं कार्यक्षेत्र असल्यामुळं तुम्ही जाताय, ते जाताना आमच्या शुभेच्छा घेऊन तुम्ही जायला पाहिजे आणि आमची पूर्ण ताकद शिवसेनेची तुमच्या सोबत असणार आहे. हे जे सगळं सकारात्मक वातावरण सुसंवादाचं जे आज जिल्ह्यामध्ये निर्माण झालं, सर्वप्रथम ज्यांच्यामुळं झालं, ज्याचा उल्लेखसुद्धा आता झाला, ते आपले संपर्क प्रमुख सन्माननीय अनिलजी कोकीळ साहेब यांचं सगळ्यांनी टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं हार्दिकपूर्वक अभिनंदन केलं पाहिजे. कारण संपर्क प्रमुख अनेक झाले, 93 सालापासून आपण बघतो, सगळेच बघतो, मी तरी त्याला माझ्या आधीपासून तुम्ही बघता, परंतु शिवसैनिकामध्ये शिवसैनिक होऊन आणि शिवसैनिकाच्या भावना, पक्षाची विचारधारा त्या शिवसैनिकापर्यंत पोहोचण्याचं काम आणि शिवसैनिकाचं काम, प्रतिमा लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम जे त्यांनी चालू केलं आहे ते खूप मोठं आहे, सकारात्मक आहे. आणि निश्चितपणानं याचा फायदा या ठिकाणी सोलापूर जिल्ह्याच्या या सगळ्या निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेला निश्चितपणाने मिळणार आहे. तुमच्या सगळ्यांच्या विश्वासावर, तुमच्या सगळ्यांच्या ताकदीवर. आणि ही ताकद निर्माण करण्याचं कष्ट आता बर्डे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सगळ्यांनी घेतले, सगळ्यांनी आपल्या आपल्या वेगवेगळ्या प्रतिमा निर्माण केल्या. आता आपले बर्डे साहेब त्यांची फिगरच अशी आहे, भले कधी संवाद होतो, विसंवाद होतो, नाही होतो, काय बी झालं, परंतु त्यांचा कधी रागच येत नाही. ही त्यांची प्रतिमा आहे. ही प्रतिमासुद्धा निर्माण करणं आणि जपणं ही खूप मोठी गोष्ट आहे शिवसैनिकामध्ये. शिवसेना, सन्नावला साहेब, शिवसेना जातपात मानत नाही म्हणतात, ह्याचे ज्वलंत उदाहरण मीच आहे की 93ला तिकीट मागायला मी कधी गेलं बरं का बर्डे साहेब. तुम्हाला आता एक हेच सांगतो की 93ची विधानसभा निवडणूक आपण लढवावी आणि ते दिले तर ताकदीने लढू, एवढाच विषय घेऊन आपण शिवसेना परंपरेकडे गेलो. त्यावेळेला ते ऐकून घेतलं, त्यांनी मान्यता दिली, आशीर्वाद दिले आणि ती उमेदवारी पण तिथं जाहीर केली. तो भाग निराळा. परंतु मी एकटाच होतो का त्यावेळेला तिकीट मागायला, असं नाही आहे. आपला पंचायत समिती सदस्य ढावारे हा त्यावेळेला आपल्याबरोबर होता. एक वाघमारे, त्या NG मिलचा तो क्लार्क असलेला, BCom झालेला माणूस, तोसुद्धा या ठिकाणी उमेदवारी मागायला होता. परंतु बाळासाहेबांनी तुमच्या सगळ्याच्या सहकार्याने, आशीर्वादानं निवड माझी केली, विश्वास माझ्यावर ठेवला आणि तो विश्वास शिवसैनिक म्हणून सार्थकी लावला. आणि मग आज जे वातावरण आहे राज्यामध्ये की शिवसेना प्रमुखच्या नंतर त्यांचे सुपुत्र आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब ज्या पद्धतीनं त्यांनी मुख्यमंत्री म्हणून काम केलं कोविड काळात, आणि म्हणून मुख्यमंत्री म्हणून 2.5 वर्षात जे काम केलं त्या कामाला प्रभावित महाराष्ट्र तर आहेच आहे. लेकिन सन्नावला साहेब आपको बोलना चाहता हूँ, त्याचं तुम्ही ज्वलंत उदाहरण आहात. आमच्या ह्या भगिनी सगळ्या, गोरा बेगम असतील, या ताई असतील, की मुस्लिम समाज म्हणतो की काय झालं तर आम्ही उद्धव साहेबाच्या मागं ताकदीनं उभारणार. प्रथमतः मी उपनेत्या अस्मिताई गायकवाड व उपनेते शरददादा कोळी यांचं उपनेतेपद निवड झाल्याबद्दल अभिनंदनाचा प्रस्ताव करतो. सर्वांनी जोरानं टाळ्यानं वाजवून त्यांचं अभिनंदन प्रस्ताव करावा असं विनंती करतो. परवाच एक 15 दिवसापूर्वी अस्मिताई आमच्या मंद्रुप भागात त्यांचा दौरा झाला. अक्कलकोट शहरामध्ये अतिशय
यशस्वी पद्धतीनं त्यांचा दौरा झालं. हे संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांनी आता त्यांचा दौरा झालेला आहे. तरी आपल्या हे जे ॲक्शन प्लॅन तुम्ही देणार आहे, आम्ही ते काटोकारानं आणि प्रामाणिकपणे ते ॲक्शन प्लॅन स्वीकारून आपल्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जे वरिष्ठ आमचे आहेत आज शिवसेनाचे सर्व वरिष्ठाच्या मार्गदर्शनाखाली मी जिल्हा प्रमुख या नात्यानं काम करू आणि आपल्याला रिझल्ट दाखवू असं मी विश्वास व्यक्त करतो. आणि एकेकाळी जेव्हा संपूर्ण जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख होते बर्डेसाहेब, त्या काळात 4 आमदार कसं निवडून आले, तसंच या काळात येणाऱ्या 2024मध्ये पण मोठ्या संख्येने आमदार निवडून येतील मला असा ठाम विश्वास आहे. कारण सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी जे यांचं कामाचं कार्यावल बघून शरददादा कोळींना पद दिलेलं आहे. एक नक्कीच ऊर्जा मिळाली आहे संपूर्ण जिल्ह्यामध्ये आणि ताईंच्या माध्यमातून देखील एक ऊर्जा मिळाली आहे संपूर्ण जिल्ह्यामध्ये. नक्कीच यांच्या मार्गदर्शनाखाली एक नवीन युवा वर्ग शिवसैनिक निर्माण होऊन सर्व कामाला लागलेले आहेत असं मी ठामपणे सांगू इच्छितो. आणि येणाऱ्या महानगरपालिका असू दे, जिल्हा परिषद असू दे, पंचायत समिती असू दे, ग्रामपंचायत असू दे, आम्ही संपूर्ण ताकदीने तयारी केलो आहोत. आणि येणाऱ्या काळामध्ये जे काय आपलं ॲक्शन प्लॅन आहे ते पुन्हा एकदा आपण सांगावं. आपल्या मार्गदर्शनाखाली आपण काम करू आणि रिझल्ट दाखवू असा विश्वास व्यक्त करतो. खरं पाहता या बैठकीमध्ये आपल्याला म्हणजे ताईंनी जवळजवळ संपूर्ण जिल्ह्यातील मतदारसंघामध्ये दौरा केला. त्या दौऱ्याच्या माध्यमातून आपल्याला जे सोलापूर जिल्ह्याला उपनेतेपद दिलेलं आहे, त्या उपनेत्या पदाचा आपण काय संवाद लोकांमध्ये साधून शिवसैनिकामध्ये संवाद साधायचा किंवा प्रोग्राम द्यायचा. आणि ज्याप्रमाणे जिल्हाप्रमुखांना त्या उपनेत्यांना वरिष्ठ शिवसेना भवनातून जे संपर्क राहून जे आदेश येतात तेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. आणि त्यासाठी चांगल्या प्रकारे त्यांना प्रतिसाद मिळाला. आपल्या या दौऱ्याच्या माध्यमातून संपूर्ण म्हणजे सोलापुराच्या किंवा तालुक्यातील मतदारसंघामध्ये एक प्रकारचं चैतन्य निर्माण करण्याचा किंवा संपर्क करून संवाद साधायचा प्रयत्न त्यांनी या ठिकाणी केलेला आहे. आणि संवाद साधायचा प्रयत्न करत असताना अनेक समस्यासुद्धा समोर आल्या असतील, सूचना आल्या असतील किंवा काही अडचणी आल्या असतील ते त्याप्रमाणे सोडवून त्यांनी एक चांगल्या प्रकारचा दौरा या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. सोलापूरमध्ये महिलामध्ये एक चांगलं शिवसेनेचं कार्य तळागाळात रुजवण्याचं काम केले असं अस्मिताताई गायकवाड यांची नुकतंच शिवसेना उपनेतेपदी निवड झाल्याबद्दल आपण उपस्थितांनी त्यांचं जोरदार टाळ्यामध्ये स्वागत करूया. कारण ताईंचं जेव्हापासून निवड झालं आहे तेव्हापासून ताई सातत्यानं आज सुरुवात सोलापूर जिल्ह्यापासून ते करतायत, संपूर्ण ग्रामीणमध्ये जात आहेत. प्रत्येक शिवसैनिकाची, महिला आघाडीशी, युवा सेनेशी, प्रत्येकाशी एक चांगलं सुसंवाद हा ताईच्या माध्यमातून संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये आपण बघतोय. आणि ताईचं काम हे मी लहानपणापासूनच बघतो. जसं माझं कॉलेज जीवन होतं, त्या कॉलेज जीवनापासून मी ज्यावेळेस विद्यार्थिनीमध्ये काम करायचो तेव्हापासून ताईचं काम हे खूप मोठं आहे. आज सोलापूर जिल्ह्यामध्ये सगळं महिला आघाडीला माहिती आहे, सगळ्या पदाधिकाऱ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळं त्यांना जो पक्षाने पद दिलं आहे त्या पदाचं नक्की ताई सार्थक करतील असं मला संपूर्ण विश्वास आहे. त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित दुसरे आपले नेते ज्यांचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परिचित आहे आणि एक मातोश्रीवरती एक कवचकुंडल जसं आपण म्हणू शकतो त्या पद्धतीनं मातोश्रीवरती, उद्धव साहेबावरती, अजित साहेबावरती कुणीही जर काही जरी बोललं तर पहिला धावून येणारा व्यक्तिमत्व म्हणजे शरददादा कोळी. त्यांचंसुद्धा उपनेतापदी निवड झाली, त्यांचंसुद्धा आपण टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करूया. संवाद दौऱ्याला उपस्थित उपनेते शरद भाऊ कोळी यांचं मनापासून आभार मानतो. त्याचप्रमाणे आपले उपनेते अस्मिताताई यांचाही आभार मानतो. तसेच जिल्हा प्रमुख, लोकसभा संपर्क प्रमुख आमचे सोलापूरचे नेते पुरुषोत्तमजी बर्डे साहेब यांचाही आभार मानतो. अमरअण्णा पाटील हेही या कार्यक्रमाला उपस्थित आहे, त्यांचाही आभार मानतो. त्याचप्रमाणे उत्तम प्रकाश खंदारे साहेब यांचाही आभार मानतो. विष्णू महाराज कारंपुरी हेही या कार्यक्रमाला उपस्थित आहे, त्यांचाही आभार मानतो. तसेच अरुण भाऊ लोणारी
आणि उपजिल्हाप्रमुख संतोष भाऊ पाटील तसेच सुरेश अण्णा गायकवाड साहेब यांचाही आभार मानतो. आणि आपण सर्व शिवसेनेचे पदाधिकारी ह्या मागील तास दीड तासामध्ये सर्व नेत्यांचं मनपूर्वक ऐकलात आणि ह्या जेही त्यांच्याकडून आदेश येतील ते तुम्ही पुढेही पाळचाल आणि शिवसेनाचं भरभराट कसं होईल याची तयारी आपण करचाल एवढीच अपेक्षा करून माझे हे आजचे आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. काय ते उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं ज्यावेळी विविध पक्षाची कार्यकक्षा नोंदवत असताना संपूर्ण राज्यभर शिवसेना नेत्यांची एक वेगळी कळी नव्यानं पक्ष बांधणी असेल, शिवसैनिकांना उभारी देणं असेल, पक्षाची पुनर्बांधणी असेल, याकरता नवी फळी तयार केली. ज्यावेळी आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी ह्याच्यावेळी दसऱ्याच्या वेळी एक संपूर्ण राज्यभर एक नवी फळी तयार केली आणि त्याच्यामध्ये सोलापूर जिल्ह्याला एक अतिशय अभिमान वाटावा अशा पद्धतीनं 2 उपनेतेपद एकाच वेळी घोषित केले. त्यामध्ये सन्माननीय शरदजी कुळे असतील, अस्मिता गायकवाड महिलांचा एक नवा चेहरा म्हणून या संपूर्ण राज्यभर एक वेगळा संदेश देण्यासाठी यांच्या निवडी झाल्या. या निवडी झाल्यानंतर शिवसेनेची नेमकी भूमिका, जिल्ह्यातल्या सगळे राजकीय स्थित्यांतर सर्वांपर्यंत पोचली जावी, शिवसैनिकांना नवी उभारी मिळावी या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या माध्यमातून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. याच्यामध्ये विशेष करून उपनेत्या अस्मिता गायकवाड यांच्या माध्यमातून जिल्ह्यातून संपूर्ण जिल्हाभर एक सुसंवाद दौरा पदाधिकाऱ्यांचा हा विशेष कार्यक्रम आयोजित केला. गेली 8 दिवसामध्ये हा संपूर्ण दौरा परिपूर्ण झालेला आहे. करमाळा, त्याचबरोबर माढा, कुर्डुवाडी, माळशिरस, अकलूज, पंढरपूर, अक्कलकोट, त्याचबरोबर दक्षिण तालुका, मंगरुळ वगैरे आदी ठिकाणी जिल्हाभर पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी असतील, कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या माध्यमातून पक्षबांधणी संदर्भातचा संदेश असेल, ह्या सगळ्या भूमिका त्या ठिकाणी देण्याचं काम. आणि आता पुन्हा त्याच दृष्टिकोनातून सोलापूर शहर मध्य, शहर उत्तर आणि शहर दक्षिण या तिन्ही मतदारसंघाच्या बांधणीच्या अनुषंगानं आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्याबरोबर एक सुसंवाद व्हावा, पक्ष बांधणीसाठी निश्चित स्वरूपाचा एक कृती कार्यक्रम काहीतरी ठरवावा, या अनुषंगानं ही अत्यंत महत्त्वाची अशी बैठक आपण या निमित्तानं आयोजित केलेली आहे. शहर दक्षिण, उत्तर आणि मध्य मतदारसंघाच्या बैठकीला शिवसेनेच्या उपनेत्या सौ अस्मिताताई गायकवाड, शिवसेना उपनेते शरद कोळी, सहसंपर्क प्रमुख उत्तम प्रकाश खंदारे, लोकसभा क्षेत्रप्रमुख पुरुषोत्तम बर्डे, जिल्हा प्रमुख प्राध्यापक अजय दासरी, जिल्हा प्रमुख अमर पाटील, शहर प्रमुख शरणराज केंगणाळकर, उपजिल्हा प्रमुख संतोष पाटील, दत्तात्रय गणेशकर, विधानसभा क्षेत्र प्रमुख विष्णू कारंपुरी, राजू बिराजदार, अरुणभाऊ लोणारी, शहर संघटिका जोहरा रंगरेज, मीनाल दास, प्रीती नायर, समीरुल्ला शेख, वैशाली देशपांडे, छाया वायदंडे, नसरीन शेख, संदीप बेळमकर, सचिन गंदुरे, अजय खांडेकर, सुरेखा वाडकर, महानंदा सावंत, मीना सुरवसे, रेणुका शिंदे, नाना मोरे, अमित भोसले, बाळासाहेब गायकवाड, शिवा ढोकळे, शशिकांत बिराजदार, अजय खांडेकर, वच्छलाबाई कदम, उज्ज्वल दीक्षित, सीताराम बनसोडे, महानंदा सावंत, भाग्यश्री भालेराव, नम्रता वाघमारे, विश्वेश्वर गड्डम, अरुण जाधव, धर्मराज केंगणाळकर, विकास डोलारे, माणिक कोळी, कृष्णाजी शिंदे, अमर वायदंडे, अरुण जाधव आदी पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.